आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर, मांगल्याचे सार, आई माझी. गड्यांनो, माझ्या आत जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. श्यामची आई गेली 75 वर्ष हे पुस्तक संस्कार घडवण्याचं काम करतंय. आई आणि लेकाची ही कथा. श्याम तसा अवखळ आणि फटकळ. अरे हे डिमडिम नाही चालायचं. चालायचं कसं नाही? माझ्या वडिलांनी शिकवले मला ही कविता. बरं तोंडे फिरवा पुसती गिरवा बघू नका कोणी, तोंडे फिरवा पुसती गिरवा बघू नका कोणी, हसू नका रडू नका बोलू नका कोणी, हसू नका रडू नका बोलू नका कोणी. छम 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 छम, अरे छड्डी लागे छम छम, विद्या ये. श्यामला छोट्या छोट्या प्रसंगातून आईने धडे दिले. ममतेचे, समतेचे, त्यागाचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे. आणि हे काय रे? या तर सर्व कळे आहेत. कमलात पाणी होता म्हणजे आता बोलते त्या कळ्या कधी तोडू नये बरं का श्याम. अरे बाहेरच्या पाण्यानं तू कुठं कळ्या फुलतात. बाळाला जसं आईचं दूध लागतं तसंच या कळ्यांचे झाडावरच त्या चांगल्या फुलतात. कळ्या चांगल्या फुलल्या म्हणजेच त्या देवासाठी तोडाव्या. आई आता मी कधी गळा तोडणार नाही. बर तू बाहेरून खेळून आलाय, पाणी टाकले, जा अंघोळ. आई माझे तळा फोडणार नाही तर त्याला माती लागेल. काय आई? पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतो तसाच मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जपत जा. हो देवाला सांग मला शुद्ध बुद्धी दे. पण आई आपल्या मनाची घाण का कशाने धुवायची? आपल्या अश्रूंनी आपलं मन निर्मळ राहावं म्हणून देवानं हे अश्रूचे हौद आपल्या डोळ्यात भरून ठेवलेत. हो स्वातंत्र्य लढ्यात श्यामचे वडील तुरुंगात गेले. मग मी तुम्हाला अटक करतो. हो टिळकांच्याच म्हणण्याप्रमाणे वागले नसे तुम्ही कशाला दुःख करून घेता? सरकारशी वाकडूपणा पत्करून आमचा निभाव लागायचा नाही या जगात. चांगल्या चांगल्या माणसांना शिक्षा करणारा हा इंग्रज सरकार राहतो तरी कुठे रे दामू. बर का काका, मी सुद्धा मोठा झाल्या तुरुंगातच जाणार. होय 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 चाल बरं, जरूर चाल. तुमच्या वडिलांचे चिरंजीव ना तुम्ही. आत्ताच मला वडिलांनी सांगितलं की आपले थोर पुढारी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना कानोटी सरकारनं 6 वर्षाची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर पाठवलाय. तेव्हा आज आपण कोणी शाळेत बसायचं नाही, घरी जाऊन टिळकांची आठवण करायची. छत्रपती शिवाजी महाराज की, लोकमान्य टिळक महाराज की. तुझी या मुलांची छावणी दिसते. हा तुला 6 दुणे 12 छड्या मारतो. मारा, कुशाल मारा. टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली, मग आम्हाला 6 नाही 12 छड्यांचा मार बसाल काय हरकत आहे? असं मग काय हा पुढे
काही रागवायला नको हो श्याम. लोकांनी तुला भित्रा म्हणू नये म्हणून मी तुला मारलं. तुमची मुलं भित्री आहेत असं जर कुणी म्हटलं तर आवडेल का आई बापांना ते? हार लागलं का रे बाळा? पाहिलंच ना मी घाबरलो नाही. आता कोणी मला भित्रा नाही ना म्हणणार. चालवलाय इथे शेजारी माझे पुराण चालले आहे. माहित नाही वाटत तुम्हाला? एवढीशी चिमुरडी पोरची तुम्ही कसले रे डोंगराचे भजन करता? बंद करा ते भजन. आणि पुढे काही आठवत नाही. धर्म जगाला प्रेम पावे. मी उचलू लागतो तुला गोयला. पाहिलं विष्णूपण साधू भाऊचा पोरगा आधीच जावला. अरे नसले म्हणून काय झालं? ठीक आहे माणूस नाही. त्यांना शिवायचं नाही अशी धर्माची आज्ञा. तू काय नाही का धर्म? अरे वा, देवाला मार खाण्याच्या वाटत नाही. नाहीतर रामाजी पंथासाठी देव विठुमार का झाला असता? का झाला असता? एक नखानं महाराच्या मुलीला पोटाशी धरलं ते का? तुम्ही का एक नखापेक्षा शाळे असते काय? माझा शहाणपणा काढतोस. आता जाऊन तुझ्या आईशीच सांगतो. आईने मला शिकवलं आहे. अन्यायाविरुद्ध प्रत्येकाला ठामपणे उभं राहता येईलच असं नाही. दडपशाहीनं अन्यायाविरुद्ध प्रत्येकाला ठामपणे उभे राहता येईलच असे नाही. दडपशाहीने माणसं काढली गेली तरी त्यांचे विचार काढले जातात कामा नयेत.
चांगले विचारच माणसाला एकमेकांशी घट्ट भिडून ठेवते. माझी श्यामची आई, माझी श्यामची आई घरोघरी जाईल. उघड्या दारातनं आज जाईल, बंद दारे ठोठावून पाहिल. जीवनातील सद्गुणांचे संवर्धन कसे करावे हा संदेश घरोघरी घेऊन जाईल. कुमारांची अंतःकरणे मातृप्रेमाने भरली जातील आणि भारत मातेची मूर्ती आईत दिसेल. आईत भारत माता दिसेल. त्यांची दृष्टी व्यापक होईल. अंतःकरणे विशाल होतील. वात्सल्यमय प्रेमाची घट्ट विणलेली वीणच हे राष्ट्र एकसंध ठेवेल. माझी ओवी ही कष्टाची, माझ्या मातेच्या दुःखाची. माझी ओवी ही कष्टाची, माझ्या मातेच्या दुःखाची. तिचे दुःख मी हारीन, तिचे दुःख मी हारीन, तिला सुख मी देईन. माझी ओवी ही कष्टाची, माझ्या मातेच्या दुःखाची. माझी ओवी ही कष्टाची, माझ्या मातेच्या दुःखाची. कैसी तान्हुल्याले माता, हळू हळू जो जावीते. कैसी तान्हुल्याले माता, हळू हळू जो जावीते. जैसी वासराच्या सादे, जैसी वासराच्या सादे, गाऊली पानावते. माझी ओवी ही कष्टाची, माझ्या मातेच्या दुःखाची.